नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, चालू घडामोडीशी रिलेटेड आम्ही एकूण 600 प्रश्न तुमच्यासाठी बनवले आहेत, जे की 2020 मधील सर्व घटना घडामोडींचा सार आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. हा या सिरीजमधील भाग दुसरा आहे, कारण 600 प्रश्न आम्ही एकाच वेळे तुम्हाला देऊ शकणार नाही, त्यामुळे आम्ही त्याला 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे. हा या सिरीजमधील भाग दुसरा आहे. जर तुम्ही पहिला भाग पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे, तुम्ही तो भाग पाहू शकता. तर यामध्ये एकूण 200 प्रश्न आहेत. या अगोदरच्या भागामध्ये देखील 200च प्रश्न होती आणि येणाऱ्या तिसऱ्या भागामध्ये देखील तुम्हाला 200 प्रश्न मिळतील. आठवणीत राहू द्या की यातील एकही प्रश्न तुम्हाला रिपीटेड मिळणार नाही किंवा चुकीचा मिळणार नाही. प्रश्नसंचाला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडायला विसरू नका. त्यामुळे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत राहील, त्याची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत अप टू डेट असाल. चला तर स्टार्ट करूया ही एक्झाम. या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत के सिवन. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत जी सतीश रेड्डी. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत डॉक्टर अजित कुमार मोहिंता. तर ह्या करंट अफेअर्सशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे अध्यक्ष आहेत के सिवन. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणजे DRDOचे अध्यक्ष आहेत जी सतीश रेड्डी. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजित कुमार मोहंती. यानंतरचा प्रश्न आहे 2020 या वर्षातील शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. तो देण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रम. ठीक आहे, संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रम यास 2020 या वर्षातील शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 2020 या वर्षातील साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला? तो मिळाला लुईस ग्लुक यांना. या अमेरिकन कवयित्री आहेत. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रम केव्हापासून सुरू आहे? तर हा आहे 19 डिसेंबर 1961 पासून. तर संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रमाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 2020चा. त्या दृष्टीने या कार्यक्रमाची सुरुवात ही केव्हापासून झाली हे चांगलं आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. तर आठवणीत राहू द्या 19 डिसेंबर 1961 पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यानंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे मुख्यालय आहे रोम, इटलीची राजधानी रोम. मित्रांनो, आता आपण नोबेल पुरस्कार जे विजेते आहेत भारतीय त्यांच्याविषयी जाणून घेऊया, कारण जे भारतीय विजेते आहेत नोबेल पुरस्काराचे त्यांच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, पहिला पुरस्कार हा रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील मिळाला गीतांजली या साहित्यकृतीसाठी 1913 मध्ये. दुसरा पुरस्कार मिळाला CV रमन यांना भौतिकशास्त्रातील रामन इफेक्टसाठी 1930 मध्ये. हरगोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मिळाला जेनेटिक कोडसाठी 1968 मध्ये. मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला मानवतावादी कार्यासाठी 1979 मध्ये. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला चंद्रशेखर लिमिट यासाठी 1983 मध्ये. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील पुरस्कार मिळाला वेलफेअर इकॉनॉमिक्ससाठी 1998 मध्ये. VS नायपॉल यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला त्यांच्या एकूण साहित्यिक कार्यासाठी 2001 मध्ये. व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला रायबोझोमसाठी 2009 मध्ये. कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला बालहक्क संरक्षणासाठी 2014 मध्ये. आणि शेवटचा पुरस्कार हा अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला दारिद्र्य निर्मूलनासाठी 2019 मध्ये. तर आत्तापर्यंत एकूण 10 भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये शेवटच्या क्रमांकावर म्हणजे अलीकडील काळामध्ये जो पुरस्कार देण्यात आला तो म्हणजे अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील दारिद्र्य निर्मूलनासाठी. ठीक आहे, 2019 मध्ये. तर ही आणि या 3 नावांची पहिल्या 3 नावांची क्रम
क्रमबद्ध पद्धतीने माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना मिळाला, दुसरा CV रमन यांना आणि तिसरा हरगोविंद खुराना. ठीक आहे, म्हणजे की योग्य क्रम पद्धतीने जी नावं दिलेली आहेत ती ओळखा, अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टीने या पहिल्या 3 नावांची आणि शेवटच्या 3 नावांची क्रमबद्ध पद्धतीने माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर शेवटची 3 व्यंकटरमण, कैलास सत्यार्थी आणि अभिजित बॅनर्जी. प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन कोणत्या वर्षापासून केले जात आहे? तर हे केले जात आहे 2008 पासून. प्रथमच यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात आलेली खेळ स्पर्धा कोणती? तर ती आहे IPL. पहिल्यांदाच यूट्यूबवर ही खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इंडियन प्रीमियर लीगच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत ब्रिजेश पटेल. 13व्या इंडियन प्रीमियर लीगचा विजेता संघ कोणता? तो आहे मुंबई इंडियन्स. उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स. 13व्या IPL क्रिकेट स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले होते? हे करण्यात आले होते संयुक्त अरब अमिरात येथे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक वेळा विजय मिळविणारा संघ कोणता? तो संघ आहे मुंबई इंडियन्स. याने एकूण 5 वेळा विजय मिळवला आहे. IPLमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोणता? तर तो आहे विराट कोहली. IPLमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू कोणता? तो आहे लसिक मलिंगा. सलग 2 IPL स्पर्धा जिंकणारा पहिला संघ कोणता? तो आहे चेन्नई सुपर किंग्स. इंडियन प्रीमियर लीगमधील प्रमुख 8 संघ व त्यांचे मालक, हे पण आपल्याला चांगलं आठवणीत असणं गरजेचं आहे, कारण प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. निश्चित असं काहीच नसतं. त्याच्यामुळं सर्व माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किंवा डोळ्याखालून घालणं तरी गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची ठरते. बघा, मुंबई इंडियन्सचे मालक आहेत मुकेश अंबानी. कोलकाता नाईट रायडर्सचे मालक आहेत शाहरुख खान, जुही चावला व जय मेहता. किंग्ज 11 पंजाबचे मालक आहेत मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा व करण पॉल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे मालक दिएगो. राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बडले. चेन्नई सुपर किंग्सचे मालक N श्रीनिवासन. सनराइज हैदराबादचे मालक आहेत कलानिधी मारन. आणि दिल्ली कॅपिटल्सचे मालक आहेत JMR ग्रुप व JSW ग्रुप. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण 8 संघ आहेत. या 8 संघांची नावं आणि त्यांचे मालक तुम्हाला चांगलं आठवणीत असणं गरजेचं ठरतं. यानंतर इतनी शक्ती हमें देना दाता या प्रसिद्ध प्रार्थना गीताचे लेखक ते आहेत अभिलाष, ज्यांचं मूळ नाव ओम प्रकाश असं आहे. त्यांचं अलीकडेच निधन झालं, त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया या चर्चित पुस्तकाचे लेखक ईशर अहलुवालिया. गर्द सभोवती या पुस्तकाचे लेखक ते आहेत आशालता वाबगावकर. बघा, आठवणीत राहू द्या, इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया या पुस्तकाचे लेखन ईशर अहलुवालिया यांनी केले. गर्द सभोवती या पुस्तकाचे लेखन आशालता वाबगावकर यांनी केलं. बुलढाण्यातील लोणार सरोवराचे पाणी डॅश आहे, तर ते आहे अल्कधर्मी. रामसर हे स्थळ कोणत्या देशात आहे? हे आहे इराणमध्ये, कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर. जागतिक पाणथळ प्रदेश दिन कोणत्या तारखे साजरा करतात? तो करतात 2 फेब्रुवारी रोजी. पाणथळ प्रदेशांविषयीचा ठराव म्हणजेच रामसर ठराव कोणत्या वर्षी अंमलात आला? हा अंमलात आला डिसेंबर 1975 मध्ये. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत सुमित मलिक. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत न्यायमूर्ती MG गायकवाड. महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत पाशा पटेल. आठवणीत राहू द्या, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष सुमित मलिक. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती MG गायकवाड. महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल. मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती आवडत असेल आणि उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील ट्युब्रियल सलायवरी ग्लँड, आठवणीत राहू द्या, ट्युब्रियल सलायवरी ग्लँड या नव्या अवयवाचा शोध कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी लावला? तो लावला आहे नेदरलँड या देशातील वैज्ञानिकांनी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठीचे विशेष एअर इंडिया वन ज्याचे नाव आहे, त्याचे नाव आहे B777. तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी जे विशेष विमान वापरलं जातं एअर इंडिया वन, ज्याचं नाव आहे नवीन विमानाचं B777 आणि जुनं विमान जे होतं त्याचं नाव होतं B747. बघा पुढचा प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीय व्यक्तींचे नव्याने ठरवलेले आदर्श वजन व उंची किती पुरुषांसाठीची किती आहे? ती आहे वजन, आदर्श वजन 65 किलो आणि उंची 5 फूट 8 इंच ठरवलेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीय व्यक्तींचे पुरुषांसाठीचे नव्याने ठरवलेले आदर्श वजन 65 किलो, वजन 65 किलो आणि उंची 5 फूट 8 इंच. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीय महिलांचे नव्याने ठरवलेले आदर्श वजन व उंची किती? ते आहे 55 किलो वजन आणि उंची 5 फूट 3 इंच. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील मालवाहक यानाला कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले? अमेरिका या देशातील एका मालवाहक यानाला कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2020 मध्ये हूने डॅशला पोलिओमुक्त झाल्याचे घोषित केले? आफ्रिका खंडाला पोलिओमुक्त झाल्याचे घोषित केले आहे WHOने किंवा हूने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑगस्ट 2020 मध्ये. यामधील जो पोलिओमुक्त झालेला जो देश आहे तो शेवटचा देश आहे नायजेरिया या आफ्रिका खंडातील. गिर्यारोहण आणि संलग्न साहसी क्रीडा प्रकार या अभ्यासक्रमाचा समावेश करणारे भारतातील पहिले विद्यापीठ, ते आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. गिर्यारोहक आणि संलग्न साहसी क्रीडा प्रकार हा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करणारे भारतातील पहिले विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? बघा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? ती डॉक्टर विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या नव्या विद्यापीठाची स्थापना कोठे केली जात आहे? ती केली जात आहे कोल्हापुरातील तळसंदे येथे. DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या विद्यापीठाची स्थापना कोल्हापुरातील तळसंदे येथे केली जात आहे. भारतातील सर्वात लांब रिव्हर रोपवे कोणत्या राज्यात तयार करण्यात आला आहे? तो आसाममध्ये तयार करण्यात आला आहे. भारतातील सर्वात लांब रिव्हर रोपवे, ठीक आहे. हा रिव्हर रोपवे कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर. ब्रह्मपुत्रा नदीच्या 2 किनाऱ्यांना जोडणाऱ्या रिव्हर रोपवेची लांबी किती? ती आहे 1.8 किलोमीटर. आठवणीत राहू द्या की आसाममध्ये भारतातील सर्वात लांब रिव्हर रोपवे बनवण्यात आला. हा रोपवे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे आणि याची लांबी जी आहे ती 1.8 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे म्हणजेच NGTचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत आदर्श गोयल. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी कोण आहेत? ते आहेत TS तिरुमूर्ती. भारतीय लोकसभेचे महासचिव कोण आहेत? त्या आहेत स्नेहला श्रीवास्तव, ज्या की पहिल्याच महिला बनल्या आहेत. आठवणीत राहू द्या, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आदर्श गोयल आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे प्रतिनिधी आहेत TS तिरुमूर्ती आणि भारतीय लोकसभेचे महासचिव ज्या की एक महिला आहेत, ज्या पहिल्या किंवा प्रथम महिला ठरल्या आहेत, त्या आहेत स्नेहला श्रीवास्तव. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, हेलिना क्षेपणास्त्रात सुधार करून त्यास कोणते नाव देण्यात आले आहे? त्याला ध्रुवास्त्र असं नाव देण्यात आलेलं आहे हेलिना क्षेपणास्त्राला. भारत एकूण 36 राफेल विमाने कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे? ते करत आहे फ्रान्स या देशाकडून. कंपनीचं नाव आहे डॅसॉल्ट एव्हिएशन.
राफेल या शब्दाचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे धुळीचे वादळ किंवा हवेचा जोरदार झोत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणत्या देशातील वायुदल प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिकेचं जे वायुदल आहे ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे आणि दुसरा क्रमांक रशियाचा आहे. जागतिक मराठी अकादमीचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत रामदास फुटाणे. भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचे मुख्यालय किंवा कार्यालय कोठे आहे? ते आहे कोलकाता येथे. भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचे मुख्यालय किंवा कार्यालय कोलकाता येथे. पुढील प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केव्हापासून केले जात आहे? ते केले जात आहे 2003 पासून. 15व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? ते करण्यात आले होते वाराणसी येथे. प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन 2003 पासून केले जात आहे. 15व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन वाराणसी येथे करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात एकूण सदस्य संख्या किती? एकूण 33 सदस्य आहेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात एकूण सदस्य संख्येच्या किती टक्के सदस्य हे वैद्यकीय क्षेत्रातील असावेत? तर ते असावेत 60%. आठवणीत राहू द्या, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये एकूण सदस्यांच्या 60% सदस्य हे वैद्यकीय क्षेत्रातील असावेत असा नियम आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात पूर्ण वेळ सदस्यांची संख्या किती? तर ती आहे 10. इथं पूर्ण आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात अर्धवेळ सदस्यांची संख्या किती? तर ती आहे 22. आठवणीत राहू द्या की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये पूर्ण वेळ कार्य करणाऱ्या सदस्यांची संख्या 10 आहे आणि अर्धवेळ सदस्यांची संख्या 22 आहे आणि अध्यक्ष मिळून 33. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगास मदत करण्यासाठी डॅश मंडळे स्थापन करण्यात आली आहेत? एकूण 4 मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगास मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पदवीस्तरीय वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत डॉक्टर जगतराम. पदवीस्तरीय वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जगतराम. तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगास मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र बडवे. महत्त्वाचे प्रश्न आहे ते की पदवीस्तरीय वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जगतराम आहेत आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बडवे आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगास मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मूल्यांकन आणि मूल्यमापन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर सुरेखा किशोर. आठवणीत राहू द्या, वैद्यकीय मूल्यांकन आणि मूल्यमापन आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेख किशोर. हा आयोग राष्ट्रीय वैद्यकीय आयोगास मदत करण्यासाठी बनवण्यात आला आहे. बघा पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे सदस्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ती करण्यात आली आहे डॉक्टर R.K. वत्स यांची. पुढील प्रश्न आहे भारतात एकूण महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या किती? त्या आहेत एकूण 10. महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या 10. भारतात एकूण नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या किती? त्या आहेत 14. भारतात एकूण मिनिरत्न दर्जा प्राप्त कंपन्या किती? त्या आहेत 74. भारतात एकूण मिनिरत्न 1 दर्जा प्राप्त कंपन्या किती? त्या आहेत 62. आणि भारतात एकूण मिनिरत्न 2 दर्जा प्राप्त करणाऱ्या कंपन्या किती? तर त्या आहेत 12. म्हणजे मिनिरत्न यामध्ये 2 प्रकार आहेत, एक मिनिरत्न 1 आणि मिनिरत्न 2. पुढचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात करण्यात आली ते वर्ष कोणते? ते वर्ष आहे 1969. आत्तापर्यंत किती व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला? तो देण्यात आला 2 व्यक्तींना. त्यांची नावं पृथ्वीराज कपूर, विनोद खन्ना. आठवणीत राहू द्या की आत्तापर्यंतच्या काळामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार जो की मरणोत्तर देण्यात आला तो 2 व्यक्तींना देण्यात आला, पृथ्वीराज कपूर, विनोद खन्ना यांना. अलीकडील काळात दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणाऱ्या मानकऱ्यांचा योग्य क्रम कोणता? तो क्रम आहे के. विश्वनाथ,
विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना 50वा पुरस्कार मिळालेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार. म्हणजे एकूण 50वे मानकरी आहेत विनोद खन्ना आणि 48वे मानकरी आहेत के विश्वनाथ. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019-20 कोणास मिळाला? तो मिळाला ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना. 2019मधील 68वी मिस युनिव्हर्स ही स्पर्धा कोणी जिंकली? ती जिंकली जोझीबिनी टुन्झी हिने. ही दक्षिण आफ्रिकेची सुंदरी आहे जिने 2019मधील 68वी मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली. मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय सुंदर्या तर त्या आहेत, पहिली आहे सुष्मिता सेन ज्यांनी 1994मध्ये मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली आणि 2000 या सालामध्ये लारा दत्ता यांनी ही स्पर्धा जिंकली, मिस युनिव्हर्स ही स्पर्धा. 2019मधील 69वी मिस वर्ल्ड ही स्पर्धा कोणी जिंकली? तर जी जिंकली आहे टोनी ॲन सिंग, जी की जमैका या देशाची आहे, टोनी ॲन सिंग. ठीक आहे, 2019मधील 69वी मिस वर्ल्ड आहे टोनी ॲन सिंग. पुढील प्रश्न आहे 2019 या वर्षातील फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा कोणी जिंकली? ती जिंकली आहे सुमन राव यांनी. आठवणीत राहू द्या, 2019 या वर्षातील फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा सुमन राव यांनी जिंकली. आता आपण भारतातील मिस वर्ल्ड ज्या आहेत त्यांची माहिती मिळूया. बघा, रीटा फारिया 1966मध्ये मिस वर्ल्ड बनल्या. ऐश्वर्या राय या 1994मध्ये बनल्या. डायना हेडेन या 1997मध्ये बनल्या. युक्ता मुखी या 1999मध्ये बनल्या. प्रियंका चोप्रा या 2000 या वर्षामध्ये बनल्या आणि मानुषी छिल्लर या 2017मध्ये बनल्या मिस वर्ल्ड. भारताचे संरक्षण सचिव कोण आहेत? ते आहेत अजय कुमार. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? ते आहेत हर्षवर्धन श्रृंगला. राष्ट्रपतींचे सचिव कोण आहेत? ते आहेत कपिल देव त्रिपाठी. आठवणीत राहू द्या, भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, राष्ट्रपतींचे सचिव आहेत कपिल देव त्रिपाठी. पुढचा प्रश्न, नवीन संसद भवन निर्माण करण्याचे कंत्राट कोणत्या कंपनीला मिळाले? ते मिळाले आहे टाटा ग्रुप ऑफ कंपनी. आठवणीत राहू द्या, नवीन संसद भवनाचे कंत्राट हे टाटा ग्रुप ऑफ कंपनीला मिळाले आहे. टाटा ग्रुप ऑफ कंपनीने संसद भवन निर्माणासंबंधीची बोली जो की लिलाव आहे तो किती रुपयांत जिंकला? तर तो जिंकला आहे 861.90 कोटी रुपये. आठवणीत राहू द्या आकडा की 861.90 कोटी रुपयांमध्ये त्यांनी ही बोली जिंकलेली आहे टाटा ग्रुप ऑफ कंपनीने. राज्यसभेचे वर्तमान उपसभापती कोण आहेत? ते आहेत हरिवंश सिंह जे की बिहारचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली सी प्लेन सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ती करण्यात आली आहे गुजरात राज्यामध्ये, भारतातील पहिली सी प्लेन सेवा. आणि ही जी सेवा आहे ती स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया ते साबरमती किनारा जो की अहमदाबादमधील आहे, या 2 किनाऱ्यादरम्यान ही सी प्लेन सेवा सुरू करण्यात आली आहे. आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा रोपवे कोणता? तर तो आहे गिरनार रोपवे. गिरनार रोपवेची एकूण लांबी किती? ती आहे 2320 मीटर. गिरनार रोपवे कोणत्या राज्यात आहे? तो आहे गुजरात राज्यामध्ये, जुनागड जिल्ह्यातील माउंट गिरनार या भागात. पुढील प्रश्न, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत प्रसाद कांबळी. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणास देण्यात आले? ते देण्यात आले डॉक्टर जब्बार पटेल यांना. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ती करण्यात आली आहे सई परांजपे यांची. मित्रांनो, आता आपण 99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याविषयीची माहिती घेऊया, कारण ती माहितीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. बघा,
याचं स्थळ होतं नागपूर. फेब्रुवारी 2019मध्ये हे संमेलन भरवण्यात आलं होतं. 99 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. याचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं प्रेमानंद गजवी यांना. उद्घाटक होते महेश एलकुंचवार आणि स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांना करण्यात आलं होतं. आता 98 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाविषयी जाणून घेऊया. बघा, याचं स्थळ होतं मुंबई. याचं आयोजन करण्यात आलं होतं जून 2018मध्ये. अध्यक्ष कीर्ती शिलेदार होत्या. उद्घाटक सतीश आळेकर यांना बनवण्यात आलं होतं. तर स्वागताध्यक्ष होते विनोद तावडे. तर मित्रांनो, 99 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, त्याचबरोबर 98 नाट्य संमेलन याची माहिती तुम्हाला चांगली असणं गरजेचं आहे, कारण परीक्षा जर झाल्या तर त्यामध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदके जिंकली? ती जिंकली पंजाब विद्यापीठाने. चंदीगडमधील हे विद्यापीठ आहे पंजाब विद्यापीठ. आता आपण पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा 2020 याचा संक्षिप्त आढावा घेऊया. बघा की पंजाब विद्यापीठ, चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाने सर्वाधिक पदके जिंकली. त्याने 17 सुवर्ण, 19 रौप्य आणि 10 कांस्य असे एकूण 46 पदके जिंकली. दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ज्याने 17 सुवर्ण, 11 रौप्य, 9 कांस्य पदके जिंकून 37 पदकांवर दुसरे स्थान मिळवले. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे पतियाळा येथील पंजाब विद्यापीठ. त्याने 13 सुवर्ण, 6 रौप्य आणि 14 कांस्य पदके अशी एकूण 33 पदके जिंकून तृतीय स्थान मिळवले. बघा, पुढील प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे? ते आहे नवी दिल्लीमध्ये. नोव्हेंबर 2020मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली संगणकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांकावर कोणते संगणक आहे? ते आहे फुगाकू महासंगणक, जे की जपानमधील आहे. भारतातील सर्वात शक्तिशाली संगणक म्हणजे महासंगणक कोणता? तो आहे परमसिद्धी. यानंतर प्रत्युषचा क्रमांक येतो आणि त्याच्यानंतर मिहिरचा. कोरोना या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ कोणता? कोरोना या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ मुकुट असा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण कोठे करण्यात आले? ते करण्यात आले जेतपुरा येथे. राजस्थानमधील पाली या जिल्ह्याअंतर्गत येथे हे जेतपुरा येथे स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. हा शांततेचा पुतळा कोणाचा आहे? हा जो स्टॅच्यू ऑफ पीस हा जो पुतळा आहे तो कोणाचा आहे? हा पुतळा आहे जैनाचार्य विजय वल्लभ रुरीश्वरजी महाराज यांचा. स्टॅच्यू ऑफ पीसची उंची किती? त्याची उंची आहे 151 इंच म्हणजेच 12.6 फूट इतकी. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? तर तो उभारण्यात आला आहे साधू बेटावर. आठवणीत राहू द्या, स्टॅच्यू ऑफ पीस हा वेगळा आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी हा वेगळा आहे. तर कदाचित याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता आहे. क्राईम इन इंडिया 2019च्या अहवालानुसार बालकांवर अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यात नोंदवण्यात आले आहेत? तर ते नोंदवण्यात आले आहेत महाराष्ट्रामध्ये. क्राईम इन इंडिया 2019च्या अहवालानुसार सायबर गुन्हे कोणत्या राज्यात सर्वाधिक घडले आहेत? ते घडले आहेत कर्नाटक राज्यामध्ये. क्राईम इन इंडिया 2019च्या अहवालानुसार सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक कोणता? तो आहे 3रा. पुढचा प्रश्न आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर 2019चा बहुमान कोणास देण्यात आला? तो देण्यात आला ग्रेटा थनबर्ग हिस. टाइम पर्सन ऑफ द इयर 2020चा बहुमान कोणास देण्यात आला? हा देण्यात आला जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना संयुक्तपणे. टाइम पर्सन ऑफ द इयरचा बहुमान मिळवणारे एकमेव भारतीय कोण? ते आहेत महात्मा गांधी, ज्यांना 1930मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. आठवणीत राहू द्या, 2019चा टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार ग्रेटा थनबर्ग हिला देण्यात आला. 2020चा पुरस्कार टाइम पर्सन ऑफ द इयर हा जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना संयुक्तपणे देण्यात आला. तर भारतातील एकमेव व्यक्ती ज्यांना टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला ते आहेत महात्मा गांधी. दिवंगत रामविलास पासवान हे किती वेळा लोकसभेचे खासदार बनले होते? ते एकूण 8 वेळा लोकसभा खासदार बनले होते.
दिवंगत रामविलास पासवान यांनी कोणता पक्ष स्थापन केला आहे? तो पक्ष आहे लोक जनशक्ती पक्ष. दिवंगत रामविलास पासवान किती वेळा राज्यसभेचे खासदार राहिले? ते 2 वेळा राहिले. जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशनचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? ते आहेत अनिल सोनी. बघा, जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशनचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अनिल सोनी. डॅश यांना मसाला किंग अशी ओळख मिळाली होती. धरमपाल गुलाटी MDHचे मालक, ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे, त्यांना मसाला किंग म्हणून ओळखलं जातं. तरुण गोगोई हे किती वेळा लोकसभा खासदार बनले होते? ते 6 वेळा बनले होते. तरुण गोगोई हे आसामचे किती वेळा मुख्यमंत्री बनले होते? ते एकूण 3 वेळा मुख्यमंत्री बनले. तरुण गोगोई आसामचे 3 वेळा मुख्यमंत्री बनले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत प्रथम क्रमांक पटकावणारा जिल्हा? मंडी, हिमाचल प्रदेशमधील. गंगा नदी डॉल्फिन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? गंगा नदी डॉल्फिन दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा करतात. गंगा नदी डॉल्फिन दिन साजरा करण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात करण्यात आली? ही करण्यात आली आहे 2010 पासून. विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य कोणत्या राज्याच्या परिसरात स्थापन करण्यात आले आहे? बघा, विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य कोणत्या राज्याच्या परिसरात स्थापन करण्यात आले आहे? ते बिहार राज्यामध्ये आहे विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य. पुढचा प्रश्न, नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांक 2020 मध्ये कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर यामध्ये गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर महाराष्ट्र नंबर 2 वर, नंबर 3 वर तामिळनाडू, नंबर 4 वर राजस्थान आणि नंबर 5 वर आहे ओडिशा. पुढचा प्रश्न, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या आंतरराष्ट्रीय अशासकीय संघटनेने जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2020 प्रसिद्ध केला. यात भारताला मिळालेले स्थान कोणते? यामध्ये भारताला 142वे स्थान मिळाले. बघा, जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2020 मधील पहिले 5 देश ते आहेत, पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे, सेकंड नंबरवर आहे फिनलँड, थर्ड नंबरवर आहे डेन्मार्क, चौथ्या क्रमांकावर आहे स्वीडन आणि 5व्या क्रमांकावर आहे नेदरलँड्स. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपासून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले क्रीडा प्रकार कोणते? ते आहेत ब्रेक डान्स, सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि क्लाइम्बिंग. आठवणीत राहू द्या की 2024 मध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत पॅरिसमध्ये, त्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले क्रीडा प्रकार आहेत ब्रेक डान्स, ज्याला ब्रेकिंग असं म्हणतात, सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि क्लाइम्बिंग. BCCIच्या महिलांच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नीतू डेव्हिड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यापूर्वी हेमलता काला या निवड समितीच्या अध्यक्षपदी होत्या. त्यांची जागा आता नीतू डेव्हिड यांनी घेतली आहे. BCCIच्या महिलांच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षा आहेत नीतू डेव्हिड. 2022 मधील FIFA वर्ल्ड कप स्पर्धा डॅश येथे होणे नियोजित आहे? कतार येथे नियोजित आहेत. बघा, प्रश्न आहे भारतरत्न पुरस्काराचे प्रथम मानकरी, तर ते आहेत C. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रामन. भारतरत्न पुरस्कार मिळविणारी सर्वात तरुण व्यक्ती कोणती? तर ती आहे सचिन तेंडुलकर. यांना 2014 मध्ये हा पुरस्कार मिळाला. ते 40वे व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर मिळविणारी व्यक्ती त्या आहेत लाल बहादूर शास्त्री. आतापर्यंत कोणत्या 2 परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर त्या व्यक्ती आहेत खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला. या 2 व्यक्ती आहेत ज्या परदेशी आहेत, ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, आत्तापर्यंत एकूण किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळाला? एकूण 6 राष्ट्रपतींना. आतापर्यंत एकूण किती पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार मिळाला? एकूण 7 पंतप्रधानांना. आत्तापर्यंत एकूण किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला?
एकूण 5 महिलांना. 2020 सालातील पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना देण्यात आला? तर ते एकूण 141 व्यक्तींना देण्यात आले. 2020 सालातील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार अनुक्रमे देण्यात आले. 118 पद्मश्री, 16 पद्मभूषण, 7 पद्मविभूषण. QRSAM या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य काय? ते आहे जमिनीवरून हवेत मारा करणे. DRDOची स्थापना केव्हा करण्यात आली? 1958 मध्ये. DRDOचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर G. सतीश रेड्डी. स्वदेशी बनावटीची बहु बॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली पिनाकाला डॅश असेही म्हणतात. याला शिवधनुष्य असेही म्हणतात. स्वदेशी बनावटीची बहु बॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली पिनाकाला शिवधनुष्य असेही म्हणतात. प्रश्न आहे, राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत B.N. किरपाल. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत अविक सरकार. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत न्यायमूर्ती C.K. प्रसाद. आठवणीत राहू द्या, राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष B.N. किरपाल, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अविक सरकार, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती C.K. प्रसाद. यानंतर भारतातील पहिल्या केबल स्टेड रेल्वे पुलाचे नाव काय? अंजी खाड पूल. आठवणीत राहू द्या की भारतातील पहिल्या केबल स्टेड रेल्वे पुलाचे नाव अंजी खाड पूल असे आहे. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी खाड पूल कोणत्या 2 स्थानकांना जोडतो? तो जोडतो कटरा आणि रियासी या 2 स्थानकांना जोडतो. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल ज्याचं नाव आहे अंजी खाड पूल. या रेल्वे पुलाची उभारणी कोणत्या महामंडळाने केली? ही केली आहे कोकण रेल्वे महामंडळाने. देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते? हे आहे गोल्डन बर्डविंग, जे की हिमालयातील आहे. याचा नव्यानेच शोध घेण्यात आला आहे गोल्डन बर्डविंगचा, जे की हिमालयामधील आहे, जे की देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने कोणत्या भारतीय महिलेस सन्मानित करण्यात आले? किरण मुजुमदार शॉ यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न, सिंगापूरच्या दी स्टेट्स टाइम्सच्या वतीने एशियन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीस देण्यात आला? हा देण्यात आला अदर पुनावाला यांना. सिरम इन्स्टिट्यूटचे ते प्रमुख आहेत. सिरम इन्स्टिट्यूट डॅश या कोविड लसीचे उत्पादन करत आहे. कोविडशिल्ड नावाच्या कोविड लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करत आहे. पुढील प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात करण्यात आली? 1965 पासून. लेखकांच्या संपूर्ण साहित्यिक कार्याचा विचार करून ज्ञानपीठ पुरस्कार केव्हापासून दिला जात आहे? 1982 पासून. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे दिला जातो? टाइम्स ऑफ इंडियाच्या तर्फे ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. याचे प्रकाशक आहेत साहू जैन. इंग्रजी भाषेतील साहित्यिक कार्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली ते वर्ष 2013. 2013 पासून इंग्रजी भाषेतील साहित्यिक कार्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिले जात आहेत. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला आशापूर्णा देवी. त्यांच्या प्रथम प्रतिश्रुती या साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळाला. 2017, 18, 19 या काळात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या साहित्यिकांचा योग्य क्रम. तर परीक्षेच्या दृष्टीने हा क्रम महत्त्वाचा ठरतो. 2017 कृष्णा सोबती, 2018 अमिताव घोष आणि 2019 अक्कीतम नंबूथरी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन साहित्यिक एक आहेत वि.स. खांडेकर. यांना पहिला म्हणजे एक महाराष्ट्रीयन म्हणून हा पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार 1974 ययाती या साहित्यकृतीसाठी. वि.वा. शिरवाडकर त्यांच्यानंतर वि.वा. शिरवाडकर यांना हा पुरस्कार मिळाला विशाखा या साहित्यकृतीसाठी 1987.
विन दा करंदीकर यांना अष्टदर्शन या साहित्यकृतीसाठी 2003मध्ये हा पुरस्कार मिळाला. आणि शेवटचा पुरस्कार म्हणजे अलीकडील काळामध्ये देण्यात आलेला पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला, ते आहेत भालचंद्र नेमाडे, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी 2014मध्ये. बघा, भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा कोणता? तो आहे पीर पांजाल रेल्वे बोगदा, जो की जम्मू काश्मीरमध्ये आहे. पीर पांजाल रेल्वे बोगद्याची एकूण लांबी किती? ती आहे 11.22 किलोमीटर. भारतातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता? तो आहे चेनानी नशरी बोगदा, जो की जम्मू काश्मीरमध्येच आहे. चेनानी नशरी बोगद्याची एकूण लांबी किती आहे? ती आहे 9.28 किलोमीटर. आठवणीत राहू द्या, भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा तो आहे पीर पांजाल रेल्वे बोगदा. याची एकूण लांबी आहे 11.22 किलोमीटर. भारतातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे चेनानी नशरी बोगदा, जो की जम्मू काश्मीरमध्येच आहे. याची लांबी आहे 9.28 किलोमीटर. बघा, चेनानी नशरी बोगद्याला डॅश असेही संबोधतात, पटनी टॉप टनल असेही संबोधतात. भारतातील पहिली किसान रेल कोणत्या 2 स्थळांदरम्यान धावली? भारतातील पहिली किसान रेल देवळाली ते दानापूर दरम्यान धावली. देवळाली नाशिकमध्ये आहे, दानापूर बिहारमधील आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लांबीची रेल्वे? ती आहे शेषनाग, 2.8 किलोमीटर लांबीची ही भारतातील सर्वाधिक लांब रेल्वे ठरली. ही एक मालवाहू गाडी होती किंवा आहे. शेषनाग ही मालगाडी कोणत्या 2 स्थळांदरम्यान धावली? तर ही धावली नागपूर विभाग ते कोरबा दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, शेषनाग रेल्वेच्या पूर्वी हा विक्रम कोणत्या रेल्वेच्या नावावर होता? हा होता सुपर ॲनाकोंडा या रेल्वेच्या नावावर. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018 नुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणारे प्रथम राज्य कोणते? ते आहे मध्य प्रदेश. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018 नुसार वाघांच्या संख्येबाबत महाराष्ट्राचा क्रमांक कोणता? तो आहे 4था. पुढील प्रश्न आहे, भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांपैकी किती महाराष्ट्रात आहेत? तर एकूण 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत, भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांपैकी. बघा, फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या इंडियाज 100 रिचेस्ट पीपल यादीत प्रथम स्थानावर कोण आहे? मुकेश अंबानी. फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या इंडियाज 100 रिचेस्ट पीपल यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? गौतम अदानी. या फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या इंडियाज 100 रिचेस्ट पीपल यादीत एकूण किती महिलांचा समावेश आहे? यामध्ये एकूण 3 महिलांचा समावेश आहे, सावित्री जिंदाल, किरण मुजुमदार शॉ आणि लीना तिवारी यांचा. बघा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? त्यांना महिला ओबामा या नावाने ओळखले जातं. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना. कमला हॅरिस या अमेरिकेच्या डॅशव्या उपराष्ट्रपती बनल्या आहेत. या 49व्या उपराष्ट्रपती आहेत अमेरिकेच्या. वित्तीय क्रीडा कार्यदल FATF चे मुख्यालय कुठे आहे? पॅरिसमध्ये. वित्तीय क्रिया कार्यदल चे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1945 मध्ये. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ते आहे जिनिव्हा येथे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? ती 7 एप्रिल 1948ला करण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची डॅश संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर धीरेंद्र पाल सिंह. भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक कुमार गुप्ता. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राजेंद्र जैन. आठवणीत राहू द्या, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर धीरेंद्र पाल, भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता
आणि केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष राजेंद्र जैन। मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे हे निश्चित, त्यामुळे तुम्ही लगेच लाईक करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या। प्रश्न आहे 2018 मधील 62व्या महाराष्ट्र केसरी सन्मान या कुस्ती स्पर्धेचा विजेता खेळाडू बाला रफिक शेख, जो की बुलढाण्यातील आहे, आणि यातील उपविजेता जो आहे तो आहे अभिजित कटके पुण्याचा। पहिली महाराष्ट्र केसरी सन्मान कुस्ती स्पर्धा जिंकणारा विजेता खेळाडू तो आहे दिनकर पाटील। दिनकर यांनी पहिला महाराष्ट्र केसरी सन्मान जिंकला। तिसऱ्या म्हणजे 2020 मधील तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले होते? हे करण्यात आले होते आसाममधील गुवाहाटी येथे। तिसऱ्या म्हणजे 2020 मधील खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम स्थान मिळविणारे राज्य कोणते? महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली। पुढचा प्रश्न, तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये मिळालेली पदके पहिल्या 3 राज्यांची यादी पाहूया। पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र, याने महाराष्ट्र राज्याने 78 सुवर्ण, 77 रौप्य, 101 कांस्य असे एकूण 256 पदके मिळविली। दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा राज्य, सुवर्ण 68, रौप्य 60, 72 कांस्य असे एकूण 200 पदके। तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली, 39 सुवर्ण, 36 रौप्य आणि कांस्य 47 असे एकूण 122 पदके जिंकली। पुढचा प्रश्न, राज्यातील पर्यटनाच्या ह्युमन बाय नेचर प्रिंट कॅम्पेनला पाटा ग्रँड टायटल विनर 2024 मार्केटिंग हा पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार मिळाला केरळ राज्यातील पर्यटनाच्या या ह्युमन बाय नेचर प्रिंट कॅम्पेनला। पाटाचे विस्तारित रूप पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन। पाटाचे मुख्यालय कोठे आहे? त्याचे मुख्यालय आहे थायलंडमधील बँकॉक येथे। यानंतरचा प्रश्न, पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे प्रतिविकरण क्षेपणास्त्र ज्याला अँटी रेडिएशन मिसाईल असं म्हणतात त्याचे नाव काय? ते आहे रुद्रम 1। आठवणीत राहू द्या, पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे प्रतिविकरण क्षेपणास्त्र म्हणजेच अँटी रेडिएशन मिसाईलचे नाव आहे रुद्रम 1। विग्रह या भारतीय तटरक्षक दलाच्या ऑफशोर गस्ती जहाजाची बांधणी किंवा निर्मिती कोणत्या खाजगी कंपनीने केली आहे? L&T कंपनीने विग्रह या भारतीय तटरक्षक दलाच्या ऑफशोर गस्ती जहाजाची बांधणी। भारतीय तटरक्षक दलाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? 18 ऑगस्ट 1978। भारतात जनगणना किती वर्षांच्या अंतराने होते? 10 वर्षांच्या। भारतात व्याघ्रगणना दर डॅश वर्षांनी होते? 4 वर्षांनी। भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते? 5 वर्षांनी। आणि भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर डॅश वर्षांनी सादर केला जातो? 2 वर्षांनी। आठवणीत राहू द्या, जसे की आपल्याला माहीत आहे भारतात जनगणना ही दर 10 वर्षांनी होते, व्याघ्रगणना 4 वर्षांनी होते, पशुगणना 5 वर्षांनी होते आणि भारतीय वन सर्वेक्षण जो अहवाल सादर करतो तो दर 2 वर्षांनी करतो। बघा, पुढचा प्रश्न आहे 15व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे प्रमुख अतिथी कोणास बनवण्यात आले होते? प्रविंद जुगनॉथ यांना, ते मॉरिशसचे पंतप्रधान आहेत। पहिले प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? नवी दिल्लीमध्ये पहिले प्रवासी भारतीय दिवस संमेलन नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते। या संमेलनाचे प्रमुख अतिथी कोणास बनवण्यात आले होते? अनिरुद्ध जुगनॉथ यांना, जे की मॉरिशसचेच पंतप्रधान होते। पुढचा प्रश्न आहे, प्रियंका राधाकृष्णन या कोणत्या देशातील पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री बनल्या आहेत? न्यूझीलँड। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 190वा सदस्य देश कोणता? अँडोरा नव्याने सामील झालेला हा देश आहे। अँडोरा या देशाचे स्थान कोणत्या भागात आहे? दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे अँडोरा।
अँडोरा या देशात बोलली जाणारी भाषा कोणती? कॅन्टेलेन ही भाषा बोलली जाते अँडोरा या देशात. भारताचे वर्तमान नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगचे पद घटनेतील कोणत्या कलमाने निर्माण करण्यात आले आहे? कलम 148 अन्वये हे पद निर्माण करण्यात आलेले आहे कॅगचं. भारताचे पहिले नियंत्रक व महालेखापरीक्षक कोण? व्ही नरहरी राव. भारताचे 13वे नियंत्रक व महालेखापरीक्षक कोण होते? राजीव महर्षी. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती दीपांकर दत्ता. ते 45वे मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. बघा पुढचा प्रश्न आहे, इरफान खान यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट कोणता? सलाम बॉम्बे. इरफान खान यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट कोणता? अंग्रेजी मीडियम. इरफान खान यांना पद्मश्री हा पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? 2011 12 तासांत 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? SP बालसुब्रमण्यम यांच्या नावावर. मित्रांनो, येथे 200 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, लाईक अवश्य करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जमल्यास शेअर करायला विसरू नका.